नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे. जय श्री राधे कृष्ण. तर माझ्या आईच्या हातचे पोहे सर्वांना खूप आवडतात. तर बघूयात माझी आई आता पोहे कशा पद्धतीने करते ते. तर प्रथम तिने आता पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्या पोह्यांमध्ये टाकलेली आहे हळद. तर आता पोह्यांमध्ये हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आता टाकणार आहे चवीसाठी मीठ. आणि आता मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडस चव येण्यासाठी टाकलेली आहे साखर. तर आता हे सर्व मिश्रण मिक्स करून पोहे सुट्टे करून घेतलेले आहेत. असे हे भिजवलेले पोहे आता मोकळे करून घेतलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर इकडे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्या कढईमध्ये आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि ते सर्व शेंगदाणे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इकडे आता शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि या भिजवलेल्या पोह्यांमध्ये शेंगदाणे आणि कोथिंबीर असं मिक्स करून ते पूर्ण पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे. आता इकडे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर टाकलेले आहेत जिरे आणि हे दोन्ही भाजल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे कांदा, कढीपत्ता आणि मिरची. हे असं मीडियम गॅसवर कांदा तांबूस होईस तोपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता पोहे म्हटल्यावर चहा तर येणारच, तोपर्यंत मग मी इकडे चहा ठेवलेला आहे. तर आता हा कांदा भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये पोहे टाकलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण आता मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे. आणि आता आपले पोहे तयार झालेले आहेत आणि यामध्ये आता चवीसाठी लिंबू पिळायचा आहे आणि पुन्हा एकदा पोहे पूर्णपणे एकजीव करून झाकून ठेवायचे आहेत. आणि आपले पोहे आता तयार झालेले आहेत आणि अतिशय टेस्टी आणि अतिशय दिसायला पण खूप सुंदर पोहे झालेले आहेत. बाय बाय.